दिव्यागर बीचला जाताना मी रस्त्यात या ठिकाणी थांबलेलं आहे बघा. या ठिकाणी खूप साऱ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. याचं कारण सांगते, या पार्किंगच्या समोरच मला दिसलेलं आहे सुवर्ण गणेश मंदिर. खूप अप्रतिम आणि सुंदर असं मंदिर आहे. तर मी आतमध्ये जाऊन पाहणार आहे की मंदिर कसं आहे ते. निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिव्या आगाराला परमेश्वराचा वरदहस्त लाभला आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर. 17 नोव्हेंबर 1997 साली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गावातील श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीत सुपारीचे कलम लावत असताना 30 किलो वजनाची तांब्याची पेटी सापडली होती. गावकऱ्यांच्या उपस्थितीत पेटी उघडली गेली असता आतमध्ये 1 किलो 325 ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची गणेश प्रतिमा होती. त्या पेटीमध्ये एका छोट्या तांब्याच्या करंड्यात प्रतिमेवर चढवण्यासाठी 280 ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार होते. ही गणेश प्रतिमा म्हणजेच भरीव मूर्ती नसून एक मुखवटा आहे. सापडलेली पेटी जमिनीखाली 3 फुटांवर सापडली असल्याने प्रचलित कायद्यानुसार सरकार दरबारी जमा करण्यात आली.